श्रीकृष्णांच्या 8 बायका होत्या. रुक्मिणी, सत्यभामा, जालिंती, नग्नजिती, मित्रविंदा, भद्रा आणि लक्ष्मण. नरकासुराचा वध केल्यानंतर त्याच्या तावडीतून मुक्त केलेल्या 16,000 सहस्र म्हणजे 16,100 बायकांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी श्रीकृष्णाने त्यांचा पत्नी म्हणून स्वीकार केला होता. श्रीकृष्णाला त्यांच्या प्रत्येक पत्नीपासून 10 मुले आणि 1 मुलगी होती असं मानलं जातं. त्यापैकी प्रद्युम्न हा रुक्मिणी आणि श्रीकृष्ण यांचा मोठा मुलगा होता, जो मदनाचा अवतार मानला जातो. तर सांब हा सत्यभामा आणि श्रीकृष्ण यांचा मुलगा होता. भानू, गद, चारुदेष्ण ही काही इतर मुलांची नावं आहेत. श्रीकृष्णाचा शेवट एका दुःखद घटनेने झाला, ज्याची कारणे 2 शापांशी जोडली जातात. पहिला म्हणजे गांधारीचा श्राप. महाभारताच्या युद्धानंतर आपल्या 100 पुत्रांच्या मृत्यूनंतर गांधारीने दुःखी होऊन श्रीकृष्णाला श्राप दिला की ज्याप्रमाणे माझे कुळ नष्ट झाले तसेच तुझे यदुकुलही आपापसात लढून नष्ट होईल. दुसरा म्हणजे दुर्वास ऋषींचा श्राप. एकदा सांब आणि त्याच्या इतर यदुकुलातील तरुणांनी दुर्वास ऋषींची चेष्टा केली होती. त्यामुळे त्यांना यदुकुलाचा नाश होईल असा दुर्वास ऋषींकडून शाप मिळाला होता. शेवटी शापवाणी खरी ठरली. गांधारीच्या शापानुसार द्वारकेतील यादव प्रभास क्षेत्री गेले असताना मद्यपान करून त्यांनी तिथे आपापसात त्यांचे वाद झाले आणि त्याच प्रभावात त्यांनी आपल्या कुलाचा नाश केला. यदुकुलाच्या नाशानंतर श्रीकृष्ण एका झाडाखाली योगमुद्रेत विश्रांती घेत बसले होते. त्यावेळी जरा नावाच्या एका शिकाऱ्याला व्याध लांबून श्रीकृष्णाचा तळपा एखाद्या हरणाच्या मुखासारखा वाटला. त्याने मारलेला बाण श्रीकृष्णाच्या पायाला लागला. जेव्हा शिकाऱ्याला आपली चूक उमजली तेव्हा तो श्रीकृष्णाच्या चरणी लीन झाला. श्रीकृष्णाने त्याला क्षमा केली आणि सांगितले की हे सर्व नियतीनुसार घडत आहे. हा शिकारी पूर्वजन्मीचा बाली होता, ज्याला रामावतारात रामाने मारले होते. त्यानंतर श्रीकृष्णाने आपला मानवी देह सोडला आणि ते वैकुंठाला परतले. श्रीकृष्णाच्या देहत्यागानंतर थोड्याच वेळात द्वारका नगरी समुद्रात बुडाली अशी मान्यता आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर्मार्ते सण्वोस्त्वकर्मणि. तू फक्त तुझे कर्म कर, बाकी सर्व माझ्यावर सोडून दे. हा विश्वास माणसाला संकटाच्या वेळी मानसिक बळ देतो. थोडक्यात सांगायचे तर परिस्थिती कोणतीही असो, आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे आणि परिणामाची चिंता न करणे हीच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी शिकवण आहे. जय श्रीकृष्ण.